आज आपण या ठिकाणी आळंदी येथे येण्याचं कारण असं आहे की आज गंगाई हॉस्पिटल द्वारा या ठिकाणी एक भव्य शिबिर या ठिकाणी होत आहे आणि अनेक रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि ते उपचार घेत असताना एक प्रख्यात डॉक्टर आपल्या सोबत आलेले आहेत कारंजा लाडवरनं की हे जे शिबिर आहे या शिबिरामध्ये रुग्ण कशा पद्धतीने लाभ घेत आहेत आणि कोणकोणते आजार या ठिकाणी रुग्णांना आहेत आणि कशा स्थितीमध्ये डॉक्टर पंढरी इंगळे हे रुग्ण हँडल करतायत. तर काय सांगणार सर, या शिबिराला आपण भेट दिलेली आहे. सुरुवातीला तर मी माझे मित्र आणि गुरुबंधू डॉक्टर पंढरी इंगळे सर यांचं अभिनंदन करेल. त्यांच्यासाठी मला म्हणावं वाटतं की जब आंखों में अरमान लिया है, मंजिल को अपना मान लिया है, अब मुश्किल क्या और आसान क्या, जब ठान लिया तो ठान लिया. अशा प्रकारे आयुर्वेदाचा अत्यंत सुंदर असा डोलारा सरांनी उभा केलेला आहे. चिखली येथील रेणुका नगरीतील आमचे मित्र पंढरी इंगळे सर आज माऊलीच्या आळंदीत हे अत्यंत उत्साहपूर्वक शिबिर या ठिकाणी सादर होत आहेत. आणि या शिबिरामध्ये जे जुनाट आजार ज्याला म्हणतात आपल्या भाषेत, जसं एव्हियन, फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस किंवा सियाटिका किंवा आणखी न्यूरोपॅथिक आणि नर्व संबंधित असलेले जे आजार आहेत, त्या आजारावरती आयुर्वेदाच्या माध्यमात आयुर्वेदाचेच प्रिन्सिपल वापरून पण त्याला मॉडर्न रचनांची, मॉडर्न गोष्टीची जोड देऊन एक सुंदर असं सरांचं एक कॅम्प ज्या ठिकाणी होत आहे, त्याबद्दल मी सरांचं पहिलं अभिनंदन मानतो. आणि जे जुनाट आजार आहेत, ज्या आजारांबद्दल रुग्णांमध्ये अशी मितभाषी आहे की ते कधीच बरे होत नाही किंवा कायमस्वरूपी स्टिरॉइड आणि पेनकिलर गोळ्या घ्याव्या लागतात, तर मी जर पाहायला मिळतं की काही जे पेशंट आहे एव्हियनचे, जे चालत नव्हते किंवा उचलून आणलेले होते, ते पेशंट सुद्धा 2 दिवसात 1 दिवसात चालायला भेटतात. टिंगलिंग नमनेस, हाताला मुंग्या असलेल्या पेशंट मध्ये सुद्धा ड्राय कपिंग, वेट कपिंग आणि बाकी पंचकर्माच्या द्वारे खूप छान रिझल्ट इथे माझ्या समोर पाहायला मिळत आहेत. मी माझ्या मित्र पंढरी इंगळे यांचं पुनश्च एकदा कौतुक करतो आणि रुग्णांना आवाहन करतो की त्यांचं जे अत्यंत सुविकसित सेटअप आहे चिखली जे गंगाई हॉस्पिटल म्हणून, तिथे त्यांनी या आजारांसाठी लाभ घ्यावा. तर आपण या ठिकाणी एक डॉक्टर आहात, तर आता या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना या ठिकाणी विविध आजारांचा सामना या ठिकाणी युवक असतील, युवती असतील, ज्येष्ठ नागरिक असेल, महिला वर्ग असेल, त्यांना या ठिकाणी करावा लागतो. त्यासाठी एखादा संदेश काय देणार, कशा पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी? आरोग्याची काळजी घेताना तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. आयुर्वेदाचे जे प्रिन्सिपल सांगितलेले आहेत, आजकालची सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो की धकाधकीचं आहे, त्यामुळे आहार फार महत्वाचा आहे की आपण कशा प्रकारे आहार घ्यायला. दुसरं विहार, आजकालचं आपण बघतो की खूप उशिरा उठणं, सूर्योदयापूर्वी न उठणं, ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. आणि त्याच दरम्यान जे आयुर्वेदाची जोड ज्याला म्हणतो आपण, आयुर्वेदामध्ये मग अष्टांग योगाला योग, निद्रा, ह्या गोष्टी आल्या किंवा रुटीनली ऋतूनुसार जे शोधन केलं पाहिजे, जसं पावसाळ्यामध्ये बसती, या ऋतूमध्ये सध्या जे गुढीपाडा त्यामध्ये वमन किंवा यासारखी ऋतुशोधनाची जर रुग्णांनी जोड घेतली तर रुग्ण स्वस्थ राहू शकतो. खानपानाच्या माध्यमातून सुद्धा आजार उद्भवत आहे. हो, नक्की नक्की. खानपान फार महत्वाचं दिलेलं आहे. आहार जे सांगितलेलं आहे एक फार सुंदर असं सुभाषित आहे की पथ्य सदी गदार्थस्य भेषज गृहेण किम, पथ्य असती गदार्थस्य भेषज गृहेण किम. म्हणजे काय की तुम्ही जर पथ्य पाळत असाल तर तुम्हाला वैद्यांकडे जाऊन काही फायदा नाही, आणि तुम्ही पथ्य पाळतच नसाल तर तुम्हाला वैद्यांकडे जायची गरज नाही. पथ्याचं फार असाधारण महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आजकालची लाईफस्टाईल जी आहे ते किती म्हटलं तरी पाणीपुरी, जंक, वडापाव हे होतच, साहजिक आहे. पण त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी, त्याला रिपेल करण्यासाठी आपण ऋतुशोधन जो कॉन्सेप्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे किंवा रसायनाचा जो कॉन्सेप्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, तसं च्यवनप्राश घेणे आहे, त्रिफळा चूर्ण घेणे आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्या रुग्णांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन ते करायला पाहिजे. मित्रांनो, हे होते आपल्या सोबत डॉक्टर कारंजा लाडचे, कारण की सरांचे मित्र आहे. सर या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी ध्येय स्वप्नपूर्तीसाठी या ठिकाणी पुढे जात आहेत. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि कुठेतरी या ठिकाणी रुग्णांचा एक चेहऱ्यावरलं जे हसू आहे ते त्यातच या ठिकाणी समाधान या ठिकाणी डॉक्टर मंडळींचं असतं. आज आपण आळंदी येथे आहोत आणि या शिबिरातील सर्व क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत दाखवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.